सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार, मी संभाजी पाटील। मी आता उभा आहे प्रभाग क्रमांक 16 मध्ये आपल्या कामाटीपुराच्या भागामध्ये। तो पूर्ण जवळजवळ इकडे 1,500-2 हजार लोकांची वस्ती आहे। तर त्याचं पूर्ण सांडपाणी त्या गटाराकडून इकडे येत आहे। गेले कित्येक वर्ष झालं, गेले 20 वर्ष झालं या गटर ओपन आहे आणि इथल्या लोकांना रोज नागरिकांना इथल्या या गटराचा त्रास होतोय। कारण सांडपाणी सगळं इकडे येतंय आणि विद्यार्थ्यांना, लहान मुलांना, इथल्या महिला वर्गांना रोज असं तोंडाला रुमाल बांधून इथून जाता येता रुमाल तोंडाला लावून जावं लागतं। या पाठीमाग DG कॉलेज, YC कॉलेज आहे। इथं रोज येणार जाणारी लोक इथं स्वतः इकडं लघवीला उभा राहतात ओपन मध्ये। तिथे कोणतीही मुतारीची सोय नगरपालिकेने केलेली नाहीये। तर याचं लवकर नगरपालिकेने बंदोबस्त करायला पाहिजे। गटर त्वरित जे आपलं बंदिस्त गटर आहे ते बंदिस्त गटर आणि मुतारीची आमची मागणी आहे यातल्या सगळ्या नागरिकांची। तर त्वरित ते करावी आणि नगरपालिकेने लवकर गटर आणि मुतारीची जर सोय नाही केली तर आम्ही शिवसेना स्टाईलनं येत्या 15 दिवसात आंदोलन करू। नमस्कार, मी इसाक शेख, प्रभाग क्रमांक 16 मधील रहिवासी आहे। इथला स्थानिक रहिवासी आहे। आज आम्ही संपूर्ण कार्यकर्ते संभाजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं जमलेलो आहोत। कारण हे पाठीमागे दिसते ते जे गटर आहे, जे उघड्यावर सांडपाणी वाहतंय, गेली जवळजवळ 20 वर्ष ह्याचा प्रादुर्भाव स्थानिक रहिवाशांना भोगावा लागतोय। इथं येणाऱ्या जाणाऱ्या महिला वर्गाला, लहान लहान मुलांना ह्याची दुर्गंधी सोसावी लागते। इथं ह्या भागात मुतारीची व्यवस्था नसल्यामुळे संपूर्ण तरुण वर्ग किंवा वृद्ध पुरुष इथं लघुशंकेसाठी येतात। चिकनचे दुकानवाले, मटणाचे दुकानवाले त्यांची राहिलेली घाण जी आहे इथं आणून टाकतात। त्यामुळे ह्या संपूर्ण परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य आहे, हे आपण बघू शकता। आणि इथं जे आहे ती हे जे डुकरं आहे, काही स्थानिक लोकांनी पाळलेली डुकरं आहेत, ह्यांचा सुद्धा त्रास त्या स्थानिक रहिवाशांना भोगावा लागतो। आणि इथं रस्ता जो आहे, हे रस्त्याची रुंदी, हा जो रस्ता आहे या रस्त्याची रुंदी अतिशय कमी असल्यामुळे इथं वेळोवेळी अपघात होऊन कित्येक तरी लोकांना ते जे जखमी झालेले आहेत, कितीतरी लोकांना आपले प्राण गमावे लागले आहेत। गेली 20 वर्ष इकडं प्रशासनाने अजिबात लक्ष दिलेलं नाही, स्थानिक लोकप्रतिनिधीने इथं लक्ष दिलेलं नाही। त्यामुळं ह्याच्यावर जे संभाजी पाटील साहेबांनी आज संभाजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ह्याची आज लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि प्रशासनाला विनंती करण्यासाठी इथं जमलेलो आहोत। ह्याची अगर प्रशासनाने दखल घेतली नाही आणि ह्याच्यावर काही ती कार्यवाही केली नाही तर संभाजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात आम्ही उग्र आंदोलन शिवसेनाच्या स्टाईलने करणार आहोत। आणि वेळ पडल्यास आम्ही कलेक्टर साहेबांना, CMOला संपूर्ण कारवाई याची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही याच्यासाठी आमचा लढा चालू ठेवणार आहोत। तरी प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि याची जी आहे ती पूर्तता करावी।